नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज एकनाथ शिंदे यांना जे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना दिलेली आहे उद्धव ठाकरेंची, याचा आज फैसला होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। सुप्रीम कोर्टाचे बेंच जे आहे 3 जजेसचं, ते सूर्यवंशी यांच्या न्यायालयामध्ये 3.25 वर्षापूर्वी दाखल झालेला जो खटला होता, त्याचा आज त्याची अंतिम सुनावणी होणार आहे आणि कदाचित या सुनावणीनंतर याचा निकाल होणार आहे। आता निकाल कोणाच्या बाजूने लागतोय याची सगळी उत्सुकता लागलेली आहे। एकनाथ शिंदे गटाने सांगितलेलं आहे की निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे, तर शिवसेनेनं असं म्हटलेलं आहे की जर भारतीय संविधान वाचवायचं असेल तर हा निकाल सत्य परिस्थितीवरती, सत्य परिस्थितीच्या आधारे लागला पाहिजे। म्हणजे देशामध्ये जर लोकशाही, संविधान ह्या गोष्टी सगळ्या जर वाचवायच्या असेल तर हा निकाल खरा लागावा। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, गेल्या 3 वर्षापासून जास्त दिवस झाले, 3.25 वर्ष झाली की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेमधला जो संघर्ष आहे, या निकालाचा म्हणजे शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, हा जो निकाल आहे, हा निकाल अद्याप तरी लागलेला नाही। 2020च्या दरम्यान, 22च्या दरम्यान, 2019ला निवडणुका झाल्या। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेतलं, भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यात आलं। याचा राग भारतीय जनता पक्षाच्या मनात लपून राहिला नाही। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेस्तनाबूत केली। त्यानंतर मात्र साहजिकच बघा, कोर्ट कचेरीचे दरवाजे सुरू झाले। उद्धव ठाकरे यांची शिवसेना याचे जवळपास 44 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळाले, माघारी आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खरा सत्ता संघर्ष सुरू झाला। निवडणूक आयोगाकडे सदर प्रकरणाची सुनावणी सुरू झाली। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना दिली, मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह। त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं। हे प्रकरण 2023 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं। चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये हे प्रकरण दाखल झालं। त्यानंतर बघा, तारीख पे तारीख अशा पद्धतीचं हे प्रकरण सुरू झालं। आता आपण जे म्हणतो की न्यायाची जी प्रक्रिया आहे, आजोबांनी खटला दाखल केलेला, नातूच्या काळामध्ये त्याचा निकाल लागतो आणि तशीच काहीशी परिस्थिती। आता बघा, महाराष्ट्रातले 2 जज सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहेत। एक साताऱ्याचे धनंजय सावंत म्हणून 5 लाखाच्या लाचे प्रकरणी, आणि दुसरे इरफान शेख म्हणून पालघर जिल्ह्यातले। त्यांनी काय केलं, जे जप्त केलेला अंमली पदार्थ आहे याचं सेवन केलं। म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकळलेला आहे। जे देशाला सर्वोच्च न्यायमूर्ती लाभले होते, चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये हा खटला दाखल झाला आणि त्याचा निकाल देखील त्याच काळामध्ये देणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा निकाल अद्याप दिलेला नाही। जो निकाल दिला तो संमिश्र दिला। म्हणजे कुणाचा, आमदार अपात्रतेचा जो निकाल होता तो पुन्हा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवला होता आणि विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा हे केलं। म्हणजे काही नाही त्यात। म्हणजे सुप्रीम कोर्ट जे चंद्रचूड यांचा जो कार्यकाळ होता 2.5 वर्षाचा, लोकांना वाटलं की ह्या 2.5 वर्षामध्ये हे सरकारला बरंच धारेवरती धरतील, बरंच काही सरकारच्या विरोधात करतील,
परंतु असं काय नाही झालं. सुप्रीम कोर्टाने उलट चंद्रचूडांनी भारतीय जनता पक्षाला कशी मदत होईल हीच मदत केली बघा. आणि यामुळं काय झालं की भारतीय जनता पक्षाचं बळ वाढलं. हा जो खटला आहे, पक्षफोडीचा जो खटला आहे, हा खटला मात्र कटकर ए सविता, हा जो पक्ष फोडण्याचा जो दिनक्रम महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे, देशातल्या सगळ्या पक्षांची सरकार, विरोधी पक्षाची सरकार पाडली जातात आणि त्यांना पुन्हा आपल्या सोबत घेतलं जातंय. आणि हा जो निकाल आहे हा ऐतिहासिक निकाल आहे. म्हणजे या निकालावरती देशाचं भवितव्य अवलंबून आहे. उद्या, आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, उद्या काँग्रेस येईल. जरी काँग्रेस आलं तरी देखील असंच होईल की भारतीय जनता पक्षाची सरकार पाडली जातील, विरोधकाची सरकार पाडली जातील आणि त्यांनाच आपल्या सोबत घेतलं जाईल. आज जरी भाजपची सत्ता असली तरी ही सत्ता काही कायमस्वरूपी कोणाची राहत नाही. आज नाही उद्या सत्ता बदलत असते. ज्यावेळेस सत्ता बदलेल त्यावेळेस मात्र याच सत्ताधाऱ्यांना अवघड होईल. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि ह्याच लोकांना पुन्हा सत्ता बदलली तर पुन्हा हे काँग्रेसमध्ये जातील. म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, त्या भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये राहिलेला आहे. ज्याच्यावरती 70,000 कोटीचा घोटाळा आहे ते आज राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे ही देशाची अवस्था आहे. भारतीय जनता पक्षाचं ब्रीद वाक्य होतं पूर्वीचं, अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते देशाचे, त्याच्या अगोदर त्यांनी असं सांगितलं होतं की भ्रष्टाचाराला माझ्या पक्षात घेण्यापेक्षा किंवा त्याच्या जीवावरती मी सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा मी सत्तेत जाणार नाही, मी सत्तेत जाणार नाही आणि सत्तेपासून कुठंतरी बाजूला राहीन पण भ्रष्टाचारांना सोबत घेणार नाही, असं आशयाचं विधान हे अटल बिहारी वाजपेयींनी केलं होतं. परंतु आता जे हे भारतीय जनता पक्षाचे जे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, यांनी सगळ्या करप्ट लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि त्यांच्या जीवावरती सत्ता उपभोगली जाते. सरकार पाडले जात आहेत आणि निवडणूक आयोग देखील पार्सलिटी करतंय, सुप्रीम कोर्ट तसंच करतंय. म्हणजे चंद्रचूडांचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ झाला, अतिशय बकवास असा कार्यकाळ हा चंद्रचूडांचा झालेला आहे. त्यानंतर बघा जस्टिस खन्ना आले, 6 महिने त्यांना मिळाले. त्यानंतर आता भूषण गवई साहेब आहेत, त्यांना देखील 6 महिन्याचा कार्यकाळ आहे. आता हे जे उद्धव ठाकरे यांचे जे पक्ष आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा जो वाद आहे, याचा निकाल, याची सुनावणी मात्र सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सध्या सुरू आहे. आजची जी सुनावणी आहे ही मात्र शेवटची सुनावणी असेल आणि यानंतर महिनाभर किंवा 15 दिवसामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे. आता जर निकाल कोणाच्या बाजूने लागतोय हे देखील बघणं महत्वाचं आहे. म्हणजे देशाची लोकशाही वाचवणं या निकालावरती बरंचसं काय अवलंबून आहे. देशाची लोकशाही वाचली पाहिजे. आता जर हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेला तर मात्र देशातली सगळीच सरकार पुन्हा अशी विरोधी पक्षाची उलती पालती केली जाणार. आणि आता उद्धव ठाकरे यांचे जे वकील आहेत आशिम सरवदे, त्यांनी काल असं सांगितलेलं आहे की हा निकाल म्हणजे ऐतिहासिक निकाल असेल. याच्यात जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे चिन्ह गोठवून टाका तरी पण तो निकाल योग्य आहे आणि उद्धव ठाकरेंना दिलं तरी पण तो योग्य आहे. परंतु आता सुप्रीम काय निर्णय देते हे देखील बघणं गरजेचं आहे. म्हणजे की बाबा आता ह्या निकालाचं फायनल शेवटची तारीख झाल्यानंतर याचं वाचन केलं जाईल सगळं. म्हणजे वाचन करून ह्याचा निकाल दिला जातो. हे साधारण 15 दिवसात किंवा 1 महिन्यात निकाल येणं अपेक्षित आहे. म्हणजे या ज्या आता निवडणुका लागणार आहेत या निवडणुकांपर्यंत याचा निकाल येणं अपेक्षित आहे. परंतु आता काय होतंय ते सुद्धा बघणं गरजेचं आहे की निकालामध्ये काय येतंय याची उत्सुकता सुद्धा
लोकांना लागून राहिलेले आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जर केस दाखल झाली तर अशा बारक्या बारक्या गोष्टींना जर 3-3 वर्ष लागत असतील, 3.5 वर्ष लागत असतील, तर न्याय कसा भेटणार लोकांना? म्हणजे सरकार, सगळे आमदार खासदार पळून जात आहेत, पुन्हा ते आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जातात, परत निवडून येतात, परत सत्ता. म्हणजे देशामध्ये विरोधी पक्षाचं सरकारच राहणार नाही. त्याच्यामुळं हा निकाल देताना देखील जे बी कोणी सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ असेल त्यांनी ऐतिहासिक असा विचार केला पाहिजे की ज्यामुळं देशामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार येऊ किंवा भाजपचं असो, यांनी कुणाचंही सरकार पाडता कामा नये. म्हणजे या निकालाच्या आधारे जरी पडलं सरकार तरी त्या निकालाच्या आधारे जो मूळ त्या पक्षाचा मालक आहे किंवा अध्यक्ष आहे त्याच्याकडे हे सगळे सूत्र गेले पाहिजे. आज बघा, नियमाला फाटा कोण देत नाही? सगळेच. भारतीय जनता पक्षाची एक नियमावली आहे, 75 वर्षाच्या पुढं तुम्हाला पक्षामध्ये काम करता येत नाही, त्याची रिटायरमेंट आहे. आता नरेंद्र मोदींना 75 वर्ष होऊन गेले, मोहन भागवतांना होऊन गेले, तरी देखील हे पद सोडायला तयार नाही. म्हणजे आज ह्यांच्याच बाबतीत ह्यांनी असा निर्णय आणि असा निकाल दिलेला आहे. म्हणजे निकालच मानायचा. आता हे नरेंद्र मोदींना 75 वर्षात रिटायरमेंट देणं गरजेचंच होतं. जसं आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना रिटायरमेंट दिली, मग मोदींना रिटायरमेंट का नाही? तसंच हे जे निकाल आहेत हे काही निकाल जे अतिशय महत्वाचे असतात. चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये जे सीबीआय ईडी यांची जी निवड प्रक्रिया असते, या निवड प्रक्रियाचा जो त्यांनी निकाल दिला, यामुळं खरी देशामध्ये हुकुमशाही लादल्यासारखं झालंय. निवड प्रक्रियेतून सुप्रीम कोर्टाला बाजूला केलं गेलं आणि तिथं कायदा मंत्री घेण्यात आला. त्यामुळं पंतप्रधान आणि कायदा मंत्री अशी 2 मतं झाली. 2 मतं झाल्यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्षाला हवी असलेली माणसं तिथं नेमणुका केल्या गेल्या त्यांच्या. यामुळं निवडणूक आयोग मनमानीपणाने काम करायला लागला, सगळ्याच संस्था. म्हणजे बघा, देशाचे जर संविधान वाचवायचं असेल, देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा, हा योग्य पद्धतीनं यायला पाहिजे, हेच सर्वसामान्य लोकांना तरी सध्या तरी वाटते. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कलाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.